तर आज आहे गणेश चतुर्थी. घरोघरी गणपती बाप्पा विराजमान झालेले आहेत. तर आज मी लाडक्या गणपती बाप्पासाठी उकडीचे मोदक म्हणजे तांदळाच्या पिठापासून खूप छान असे हे सोप्या पद्धतीचे उकडीचे मोदक बनवलेले आहे. खूप कमी वेळामध्ये आणि सोप्या पद्धतीने मी हे उकडीचे मोदक नेहमीच बनवते. तर तुम्हाला सुद्धा रेसिपी शेअर केली आहे. आवडले तर नक्की एकदा ट्राय करून बघा. कुठलीही झंझट न करता मस्तपैकी एकदम सिंपल पद्धतीने हे मोदक तयार होतात. तर चला बघूया आपण याला लागणारं साहित्य बनवायची कृती. तर झटकीपट मला मस्त आज गणपती बाप्पासाठी नैवेद्य बनवायचं आहे. इकडे मी तांदळाचं पीठ घेतलंय, बघू शकता. आता भरपूर सारे करायचे त्यामुळे मी 2 वाट्याचे 2 मोठ्या वाट्या तांदळाचं पीठ घेतलंय. हे मोदकाचंच पीठ आहे, रेडीमेड भेटतं बघा मार्केटमध्ये, किंवा तांदूळ तुम्ही वाटून घेऊ शकता. हे काजू बदामचं तुकडे केलेले आहेत. साजूक तूप घ्यायचं, 1 वाटी इकडे दूध वापरायचे आणि अर्धी वाटी इकडे पाणी वापरायचं. आपल्याला मिक्स करायचं दूध आणि पाणी. आणि थोडंसं आपल्याला इलायची पावडरसुद्धा वापरायचं आहे. हे बघू शकता, हे इलायची पावडर थोडंसं आपल्याला चांगला स्वाद येण्यासाठी वापरायचं आहे. आणि मिक्सरमध्ये हा ओल्या नारळाचा किस केलेला आहे. हाताने करण्यापेक्षा हे असं मिक्सरमध्ये बारीक बारीक तुकडे करायचे. मस्तपैकी ओल्या नारळाचा किस झटकेपट तयार होतो. तर इकडे आपण ओल्या नारळाचा किस घेतला आहे आणि इकडे थोडासा गूळ घेतला आहे. तुम्ही हवं तर इथं साखरसुद्धा वापरू शकता, पण गुळाने छान चव येते. एका बाउलमध्ये मी थोडंसं मीठ टाकले, कारण मिठाने अगदी थोडीशी मस्त अशी चव येते. ह्याच्यामध्ये तांदळाचं पीठ टाकायचं. गोडाचा पदार्थ करत असताना मीठ जरा जपून वापरायचं, म्हणजे जास्त नाही टाकायचं. आता मी तांदळाचं पीठ ह्याच्यामध्ये टाकून घेतलेलं आहे, पाहू शकता. ही उकड बनवायची ना, मस्त तुम्हाला सोपी पद्धत दाखवते. हे बघा, 1 वाटी पूर्ण हे दूध लागणार आहे. थोडं थोडं टाकून घेते, थोडं दूध थोडं पाणी असं टाकून घ्यायचं आहे. हे बघू शकता. आणि ह्याच्यामध्ये 1 चमचा मग आपल्याला आता तूप टाकायचं. तुपाने फ्लेवर तर छान येतोच पिठीला. दुसरी गोष्ट, उकड मस्त नरम सॉफ्ट होते. हे बघा, थोडंसं तूप टाकायचं आणि आता मिक्स करायचं. आणि थोडं थोडं परत एकदा पाणी दूध आपल्याला याच्यामध्ये ॲड करत राहायचं, जशी आवश्यकता लागेल तशी. म्हणजे पातळ घोळ बनवायचा आपल्याला, असा चिकट नको आहे, म्हणजे घट्ट नको आहे. हे फक्त सुरुवातीला जरा मिक्स करून घेते, हे जे आपण तूप वगैरे टाकले ना. आणि हे बघा, थोडं थोडं पाणी दूध ॲड करून असा पातळ घोळ बनवायचा. आणि गरम पॅनमध्ये स्लो गॅसवर लगेच हे घोळ टाकून घ्यायचा. स्लो गॅस ठेवायचा किंवा मिडियम गॅस ठेवायचा. आणि सतत ह्याला 5 मिनटं तरी मिक्स करवत राहायचं, जोपर्यंत ह्याचा छानपैकी असा बॅटर तयार होत नाही. हे बघा, परत थोडंसं पाणी टाकून घेतलं आहे. ही अशी पिठीला लवकर तयार होते, तांदळाची उकड मस्त तयार होते. हे बघू शकता, मस्तपैकी. आता हे ह्याला असं मिक्स करवत राहायचं. मिक्स केल्याने काय होतं, घट्ट बॅटर हा तयार होतो आणि तांदळाचा पिठी हा छानपैकी नरम सॉफ्ट होत राहते. मग ह्याला फक्त मिक्स करवत राहायचं. हे बघा, असं मिक्स करवत राहायचं आणि स्लो किंवा मीडियम फ्लेम ठेवायची गॅसची. ही अशी पिठी तयार होते. हे बघा, अगदी 5 मिनटातच ही पिठी तयार होते. लगेच गॅस बंद करायचा, झाकण ठेवायचं आणि थोडा वेळ थंड करून घ्यायचं. आता मी याच्यावर झाकण ठेवते आणि थंड करून घेते. तोपर्यंत आपण सारण तयार करूया. कढाईमध्ये 2 चमचे साजूक तूप टाकायचे. हे बघा, साजूक तूप टाकते 2 चमचा. याच्यामध्ये 1 चमचा खसखस टाकलेले आहे. खसखसनी खूप छान चव येते. आणि काजू बदाम जे मी बारीक कूट करून घेतलाय ते सुद्धा टाकून घेते. आणि हे जरा थोडंसं परतून घ्यायचं. हे बघा, असं मिक्स करून घ्यायचं. काजू बदाम मनुके वगैरे तुम्हाला जे आवडेल ते टाकू शकता. आता हे ओल्या नारळाचा जो आपण किस केला ना, तो याच्यामध्ये टाकून घेऊया. इकडे तुम्ही सुक्कं खोबऱ्याचा किस भेटतो बघा, ते सुद्धा टाकू शकता. जर ओला नारळ किस करायचा तुम्हाला कंटाळा येत असेल ना, तर सुका आपला डेसिकेट कोकोनट भेटतो ना, तो सुद्धा टाकू शकता. हे बघा, हे असं मिक्स करवत राहायचं आणि छानपैकी याला नरम सॉफ्ट होऊन द्यायचं. आणि स्लो गॅस ठेवायचा, जोपर्यंत नारळाचा किस असा नरम पडत नाही तोपर्यंत. याच्यामध्ये अर्धा 1 चमचा आपण रवा टाकणार आहोत. बारीक रवा टाकायचा, जाड रवा टाकायचा नाही. फक्त अर्धा 1 चमचा रवा टाकते.
मस्त सेट होतो आणि सारण पण खूप छान असं फुललेलं होतं, नरम सॉफ्ट भरपूर वेळापर्यंत राहतो रवा टाकल्यामुळं. आता रवा खोबऱ्यासोबत काजू बदाम जे मिक्स केले त्याच्यामध्ये आपण हे एकजीव करून घ्यायचं आणि आता हा गूळ जो आहे ना तो याच्यामध्ये टाकून घ्यायचा. ह्या स्टेजवर तुम्ही साखरसुद्धा टाकू शकता, अर्धी वाटी. आवडीनुसार गोड इकडे तुम्ही कमी जास्त करू शकता. हे बघा असं मिक्स करत राहायचं. आता गूळ हा जसं जसं याला ऊब लागन गरमपणा लागन तसं तसं हा मेल्ट होतो खोबऱ्यामध्ये. हे बघा याला थोडा वेळ द्यायचा. इलायची पावडर टाकायची अशी थोडीशी चव वाढवण्यासाठी, चांगला सुगंध पण येतो इलायची पावडरनी, किंवा इलायची अख्खी इलायची असेल त्याचा कूट टाकायचा करून. हे असं मिक्स करून घ्यायचं. हे बघू शकता मस्तपैकी याला एकजीव करून घ्यायचं आणि एक 5-2 मिनिटातच हा सारण आपलं बघा किती सुंदर तयार झालं आहे. पूर्णपणे गूळ हा मॅश झाला आहे, एकजीव झाला आहे आणि खोबरा आणि रवा बघा किती छान असा परफेक्ट कॉम्बिनेशन झालेले आहे. इतका नरम सॉफ्ट हा बॅटर तयार झाला आहे. हे बघा याला साईडला ठेवूया आणि आता आपण जी उकड आहे ना ती एका प्लेटमध्ये काढून घ्यायची. हे बघू शकता कढाईमध्ये जी उकड केली होती ते तशीच आहे. आता मी हे प्लेटमध्ये जरा काढून घेते. थोडी थंडक झालेली आहे. सुक्का असं तांदळाचं पीठ टाकून थोडं थोडं पीठ टाकून ह्याला असं नरम सॉफ्ट हलक्या हाताने करून घ्यायचं, म्हणजे छानपैकी असं पीठ तयार होतं. बघू शकता किती छान आपली नरम सॉफ्ट अशी ही तांदळाची उकड तयार झालेली आहे, कुठलाही जास्त झंझट न करता. हे बघू शकता मस्तपैकी झाले. आता याचे किती सारे असे मोदक तयार होतील, भरपूर असे. तुम्ही एवढं पीठ असं मळून पण ठेवू शकता फ्रीजमध्ये, म्हणजे डब्यामध्ये पॅक करून दुसऱ्या दिवशी सुद्धा तुम्ही बनवू शकता. हे बघा हे मी 2 पद्धतीचे तुम्हाला मोदक दाखवते. एक लाटी लाटून घेतलेली आहे, मध्येच माझा कॅमेरा पडला जातो. हे बघा तांदळाच्या पिठाची लाटी लाटली. हे असं सोप्या पद्धतीने पण मी करते. हे बघा तुम्हाला कळ्या पाडता येत असतील तर तुम्ही तसे करू शकता, काही हरकत नाही, किंवा हे अशा साध्या पद्धतीने सुद्धा मोदक बांधता येतात. आणि मला ना असंच आवडतं साध्या सोप्या पद्धतीचे मोदक. कळ्या वगैरे सुद्धा करते पण जास्त करून असेच करते, तर मस्त होतात हे सुद्धा तयार होतात आणि दिसायला सुद्धा छान वाटतात. हे बघा याला असं शेप द्यायचा मोदकाचा आणि मग आपण याला हाताने सुद्धा याला साईडने कळ्या पाडू शकतो. तर मी अशी सिंपल मोदक करते नेहमी गणपती बाप्पासाठी. हे बघा याला थोडेसे असे प्रेस करून अशा मी हाताने याला बोटाच्या साह्याने कळ्या पाडते. तर झाला आहे एक तयार मोदक. आता हा साईडला ठेवून देते. बघू शकता मस्त झालाय. ह्याचाच हलक्याने चिमटीने पकडून सुद्धा याला अशा कळ्या पाडता येऊ शकतात. हे बघा फक्त हलका हात करायचा, नाही तर मोदक तुटला जाऊ शकतो. आणि दुसरी पद्धत ही आपली साच्याची, ही तर सगळ्यात बेस्ट आहे, झटकीपट होती. ना कळ्या पाडायचं टेन्शन, ना कुठलंही सारण भरायचं जास्त टेन्शन. झटकीपट असं प्रेस करायचं साच्यामध्ये, पीठ असं सेट करायचं, चारी बाजूनी गोलाकार द्यायचा. हे बघा असं तूप लावायचं सुरुवातीला साच्याला, म्हणजे चिटकणार नाही पीठ. आणि थोडं स्टफिंग घ्यायचे, सारण घ्यायचं आणि ह्याच्यामध्ये सेट करायचं. जितकं तुम्हाला पाहिजे तितकं इथं सेट करू शकता आणि असं वरून दाब द्यायचा. हे बघा असं हलक्या हाताने प्रेस करून चारी बाजूनी कव्हर करायचं, दाब द्यायचा आणि मग अलगद हा साचा उघडायचा. माझा हात ना तेलकट असल्यामुळं ना मला लवकर जमत नाही. मागं व्हिडिओमध्ये पण मी सांगितलेलंच आहे, तर थोडी इग्नोर करा त्या गोष्टीला. हे बघू शकता किती सुंदर असा हा आपला तांदळाच्या पिठीपासून तयार केलेला मोदक तयार झालेला आहे. तर आता याला मी जरा काढून घेते. हे बघा आता दुसरा पण तुम्हाला करून दाखवते. हे बघा हे असं सारण भरायचं. खूप छान आणि कमी वेळामध्ये सोप्या पद्धतीने तुम्हाला मी हे उकडीचे मोदक दाखवलेले आहे. मी तर सजेशन करून तुम्ही साच्यानेच करू शकता, पाकळ्या पाडायचं सुद्धा टेन्शन नाही राहत. हे बघा मस्तपैकी हा मोदक तयार होतो. याला अलगद काढायचा, जर चिटकला असेल तर त्याला अलगद काढायचं आणि असं सेट करायचं. पाहू शकता आपला मोदक किती सुंदर झालाय. आता मी सगळे करून घेते साच्यामध्ये. हे बघा इतके सारे केलेले आहेत, सुंदर असे एकसारखे उकडीचे मोदक आपले तयार झालेत. आता चाळणी ठेवली, गरम पाणी ठेवलंय आणि आता याला उकड द्यायची. थोडा वेळ वाट बघायची. 1-5 मिनिटं झाले की पाहू शकता आपली मस्तपैकी गरमागरम वाफेवर आपले स्टीम होतात मोदक आणि मस्त उकडीचे मोदक आपले हे तयार झालेत. थंड करून काढून घेते प्लेटमध्ये. गणपती बाप्पासाठी नैवेद्य तयार करते. तर नैवेद्याचं ताट घेतलेलं आहे, सोबत बेलपत्र, थोडेसे फुलं सर्व केलेत, सजवलेले आहेत.
आणि हे बघू शकता आपले हे उकडीचे मोदक झटकीपट कमी वेळामध्ये आणि सोप्या पद्धतीने उकड तयार करून बनवलेले आहेत ना. काळ्या पाण्याचं टेन्शन ना मोदक तुटायचं टेन्शन, झटकीपट असं साध्या सोप्या पद्धतीने सुद्धा मोदक तयार होऊ शकतात. तर पाहू शकता किती नरम, सॉफ्ट, लुसलुशीत असे हे उकडीचे मोदक तयार झालेले आहेत. तर गणपती बाप्पासाठी हे मोदक आवडीचे आहेत तर नक्की ट्राय करा. घरोघरी असले मोदक बनले जातात. वेगवेगळ्या प्रकारचे तुम्हाला मी मोदक दाखवणार आहे. तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि रेसिपी आवडली असेल तर लाईकसुद्धा करा. पाहू शकता मस्त झालेला आहे नैवेद्याचं ताट तयार. आता मी चालले आहे गणपती बाप्पाला नैवेद्य दाखवणार.